उन्हाळ्यामध्ये दररोज भाजीला काय बनवावं हा प्रश्न तुम्हालाही पडतो का? कारण बाजारातून कुठल्याही भाज्या आणा, फळभाज्या असतील किंवा पालेभाज्या, तर त्या 2 ते 3 दिवसामध्ये केल्या तर बरं, नाहीतर मग त्या सुकून जातात. मग अशा वेळी प्रश्न पडतो दररोज भाजी काय बनवायची? आणि त्यातल्या त्यात जर तुम्ही प्रोटीनयुक्त आहार घेत असाल, तर मग तर आपल्याला जास्त प्रश्न पडतो. अशा वेळी अगदी घरातील एखादी डाळ वापरून जर तुम्ही ही डाळ बनवली, तर यामध्ये तुम्हाला भरपूर फायबर आणि प्रोटीनसुद्धा मिळतं. तर ते कसं? मग ही रेसिपी तुम्ही नक्की फॉलो करा. आता आज आपण पाहतोय हिरव्या मूग डाळीची किंवा सालीसकट जी काही डाळ आहे, त्या डाळीची कांदवणी. यासाठी काय केलंय, एका बाउलमध्ये अर्धी वाटी सालीसकट हिरव्या मुगाची डाळ घेतली आहे. आता बाजारामध्ये पॉलिशवाली डाळसुद्धा मिळते, पण मी तर आवर्जून सांगेन सालीसकटच डाळ वापरा. यामुळं भरपूर प्रोटीन तर मिळतंच, याबरोबर फायबरसुद्धा आपल्याला मिळतं. म्हणून जे काही डाळीवरची साल आहे, ती सुद्धा इम्पॉर्टंट आहे. आता कुठल्याही डाळी किंवा कडधान्य करत असताना ते भिजवून करावं. म्हणजे त्याची जी काही सत्व आहे, ते पूर्णपणे आपल्याला प्राप्त होतात किंवा मिळतात. पण इथे आता वेळ नसेल, तर किमान 10 मिनिटं तरी स्वच्छ पाण्यामध्ये भिजत ठेवा. त्यानंतर आता आपण मुगाच्या डाळीची कांदवणी पाहूया. यासाठी इथे मी आवर्जून लोखंडी कढई वापरली आहे, जेणेकरून आपल्याला यातनं लोहसुद्धा मिळतं. आता तेल गरम करून घ्यायचं. यामध्ये 1 चमचा मोहरी, जिरं आणि कढीपत्ता ॲड करा. यामध्ये हिरवी मिरचीचे तुकडे साधारणतः आवडीनुसार वापरावेत किंवा गरजेनुसार. मी ते 1 ते 2 हिरव्या मिरचीचे तुकडे वापरलेले आहेत. याचबरोबर थोडंसं हिंग टाकले आणि त्यानंतर इथे आपण 2 मोठे कांदे वापरलेले. अर्थातच मुगाच्या डाळाची कांदवणी आहे, म्हणजे कांदा वापरलाच पाहिजे. आता कांदा कट करत असताना खूप जास्त फाईन किंवा बारीक कट करू नये. थोडासा ओबडधोबड करावा, जेणेकरून हा कांदा या भाजीमध्ये छान गुळमट लागतो. आता ही मराठवाड्यातील स्टाईल आहे. उन्हाळ्यामध्ये हमखास या मूग डाळीची कांदवणी केलीच जाते. बऱ्याचदा भाजीला घरात काही नसेल, तर मग अशी कांदवणी, दही, भाकरी असा बेत ठरलेला असतो. तुमच्याकडे खातात का? तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. इथे काय केलेलं आहे, कांदा छान परतून घ्यायचा, खूप जास्त लालसरही करायचा नाही. म्हणजे गुळमट लागतो कांदा भाजीमध्ये खाण्यासाठी. 1 मोठा चमचा धनेपूड, याचबरोबर जिरंपूड, तुमच्याकडे जर अवेलेबल असेल तर रोजचा घाटी मसाला किंवा लाल मसाला किंवा कांदा लसूण मसालासुद्धा वापरू शकता. हळद पावडर चवीनुसार. असं प्रत्येकी छोट्या चमच्याने किंवा भाजीच्या क्वांटिटीनुसार मसाल्याची क्वांटिटी ठरवावी. आता मी मगाशी म्हणल्याप्रमाणे खूप जास्त तामझाम न करता भरपूर असे गरम मसाले किंवा किचन किंग मसाला काहीही न वापरता कधी-कधी असे साधे मसाले वापरून सुद्धा भाजी अतिशय रुचकर लागते. आता मसाला छान परतून झाला, की थोडीशी तेलामध्ये कोथिंबीर आणि टोमॅटो वापरावा. टोमॅटो जर सुरुवातीला टाकला, तर मसाला व्यवस्थित शिजत नाही. त्यामुळं थोडंसं नंतर वापरायचा आणि चवीनुसार लागेल तसं मीठ. मग टोमॅटो आता लवकर नरम पडेल. आता भाजीचा मसाला किती वेळ परतावा तेही सांगते. थोडंसं तेल यामधनं सेपरेट झालं पाहिजे आणि इथे मी डाळ जी आहे ती 10 मिनिटं पाण्यामध्ये भिजत ठेवली होती. वेळ असेल तर 1 ते 2 तास भिजवलात तर फारच छान. पण अगदीच वेळ नसेल तर मग कोमट पाण्यामध्ये 10 मिनिटं तरी डाळ भिजत ठेवा. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर ॲड करा आणि डाळ तेलामध्ये थोडीशी परतून घ्या. अशा प्रकारे आवर्जून लोखंडी कढईमध्ये जर का ही कांदवणी बनवली, तर एक वेगळा फ्लेवरसुद्धा या भाजीला येतो आणि खरंच अगदी गावाकडची जी काही भाजी असते, त्याच चवीची ही भाजी घरी तयार होते. आता मसाल्यामध्ये परतून घेतल्यामुळं डाळीला एक विशेष प्रकारे खमंगपणा येतो आणि मग डाळसुद्धा छान परतली गेल्यामुळं लवकर शिजते. त्यानंतर इथे गरम पाणी वापरायचं आहे किंवा कोमट पाणी. अजिबात थंड पाणी वापरू नका, कारण डाळ शिजायला वेळ लागतो आणि डाळ ही थोडी बेचव लागते. म्हणून आवर्जून गरम पाण्याचा वापर करा. साधारणतः 1 वाटी डाळ असेल तर साधारणतः 3 ते 4 वाट्या पाणी वापरावं आणि त्यानंतर लीड लावून अशा प्रकारे थोडीशी उकळी आली की परत एकदा चमच्याने हलवून घ्या. या पद्धतीने खरंच खूप जास्त छान चव या भाजीची येते. अगदी रस्टिक फ्लेवर तुम्ही याला म्हणू शकता आणि अशा प्रकारच्या भाज्या कधी आधीमधी खायला खूप छान लागतात. आता ज्यांना कुणाला अगदी साधं जेवण आवडत असेल, त्यांनी तर नक्कीच ही भाजी आवर्जून करून पाहावी. तुम्हाला नक्कीच गावाकडील भाजीचा स्वाद या भाजीमध्ये नक्की येईल. आता या प्रकारे भाजी तयार झाली, की मग थोडीशी जी डाळ आहे, ती थोडी पळीवर घेऊन चेक करा. म्हणजे डाळ शिजली का नाही हे तुम्हाला कळून येईल.
आता कांदवणी आहे त्यामुळं खूप जास्त गिजगा न करता आपल्याला या पद्धतीनेच डाळ शिजवून घ्यायची आहे. डाळीचा तुकडा झाला पाहिजे किंवा डाळ थोडीशी नरम पडली पाहिजे. अगदीच मऊसर होऊन याची आपल्याला गिजगा न करता या पद्धतीनेच अखंड डाळ राहिली पाहिजे. थोडंसं मी पाणी ठेवलंय किंवा रस्सा ठेवलाय. कारण खूप जास्त ड्राय केली, की मग चपातीसोबत, भाकरीसोबत घशातून उतरत नाही किंवा अगदी ड्राय फीलिंग येते. त्यामुळं थोडासा रस्सा असेल, तर मग खूप जास्त छान लागते. आता या डाळीमध्ये थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर, कांदे ॲड करा. चपातीबरोबर, भाकरीबरोबर याचा आस्वाद घ्या किंवा दह्याबरोबर तर अप्रतिम लागते. रेसिपी नक्की ट्राय करा. आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की